अथांग स्कूलला गेल्यानंतर लगेचच मी बाजूच्या काकूंकडे गेली आणि तिथून फुलं आणली. सर्वात आधी देवाची पूजा करून घेतली. खरंच मन खूप शांत आणि पॉझिटिव्ह वाटतंय. पूजा म्हणजे देवासमोर दिवा लावणे नाही, तर स्वतःसाठी थोडा वेळ काढून मन स्थिर करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा आपण देवाचं नाव घेतो, तेव्हा मनातील नकारात्मक विचार हळूहळू दूर जातात आणि एक नवीन ऊर्जा मिळते. असो, आज सकाळी सगळे कामं करून म्हणजे कपडे आणि स्वयंपाक करून मला बाहेर जायचं होतं. तुम्ही म्हणाल बाहेर कुठे? तर मला आज जायचं आहे डॉक्टरकडे. खूप दिवसांपासून ना माझं एक साईडचं डोकं खूप दुखत आहे. त्यामुळे हे बोलले, की सर्वात आधी आपण डॉक्टरकडे जाऊ. तर हे घ्यायला येतील त्याच्या अगोदर मला सगळे कामं आटपून घ्यायचे होते. त्यामुळे सगळ्यात आधी मी स्वयंपाकच करून घेतला आणि पूजा करून घेतली. बाकीची कामं नंतर आल्यावर करेल म्हणून ठेवून दिलेली आहेत. सो पोळ्या वगैरे झाल्या. 2 दिवसांपासून ना पपई आणली आहे यांनी. ती काही पिकत नाही आहे. सो आम्ही विचार केला, की त्याला छान पेपरमध्ये रॅप करू आणि ठेवू. मग ती पिकेल. कारण ती दिसत आहे पिवळी, पण अशी पिकलेली नाही आहे. जशी खायला रेडी नाही आहे, असं मला वाटते. मग काय छान ड्रेस घातला आणि आज माझा हेअर वॉश डे होता, पण मी हेअर वॉश केलेला नाही आहे आणि ड्रेस बघा किती छान दिसतो आहे. आता स्लीव्हलेस घालायला प्रॉब्लेम नाही आहे ना, कारण आता गरमी होत आहे, तर आपण आता हे कपडे घालू शकतो. नट्टापट्टा करून नाही जात आहे हॉस्पिटलला, बट ॲक्चुअली मी बिमार नाही आहे. मला फक्त थोडंसं डोकं दुखते आहे. अदरवाईज मी एकदम फिट अँड फाईन आहे. खूप विचार करून राहिली होती, पण माझे केस जमतच नव्हते. सो फायनली मी माझी वेणी घातली आणि कसं आहे ना, गाडीवर तुम्ही जेव्हा जाता, तेव्हा गाडीवर पूर्ण मागे केस उडतात आणि ते घरी आल्यानंतर त्याच्या गुंता काढणे खूप इम्पॉसिबल होऊन जाते. म्हणून मग वेणी इज द बेस्ट ऑप्शन. आल्यानंतर अथांगला मस्त वॉटरमेलन कापून दिलं. टीव्ही पाहता-पाहता तो एन्जॉय करतोय. आता मला पण खूप भूक लागलेली आहे. मी पण जेवण करते. डाळ-भाजी, पोळी आणि हळदीचं लोणचं. उद्या भेटू. बाय.